बाबा साहब को तो मैं मानता हूं अपना गुरु, रियल में मैं उनको अपना गुरु मान के चलता हूं। तो मैं बताना ये चाहता हूं, बाबा साहब के नक्शे पर हमें आपको चलना पड़ेंगे और इस देश को हमें बचाना पड़ेंगे। इसलिए ओबीसी, एसटी, एसटी और मुस्लिम जब एक हो जाएंगे, भगवान अल्लाह की कसम खाता हूं, हिंदुस्तान फिर हमारा आपके हाथ में आ जाएगा। करेंगे इंशाअल्लाह। इस बात पर हम अमल की तौफीक अता फरमाए। जाधव सर, तसेच सन्माननीय मित्र, त्यांचं मी इथे स्वागत करतो। त्याचबरोबर जे आपण इथे सर्वजण आलात, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि परीक्षेमध्ये सुद्धा सहभाग घेतला त्याबद्दलही मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा बिनतर्फे अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विचार मंचावर सर्व मान्यवर सर्वांना जय भीम। तर मित्रहो, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क ही बामशेटची एक शाखा आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य अवलंबले जात असतात। ती या वर्षातली तिसरी परीक्षा आहे आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत परीक्षा दिलेली आहे। पहिल्या परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जवळपास 500 ते 550 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती आणि म्हणजे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा तर सगळे समाजातील जे लोक होते, म्हणजे 10 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या वृद्ध माणसापर्यंत हे सगळे स्पर्धक त्यामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर दुसरी परीक्षा आपण घेतली बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर, तर त्या परीक्षेमध्ये 750च्या जवळपास स्पर्धक सहभागी झाले होते आणि तिसरी जी परीक्षा आपण घेतली आहे भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथावर, तर यामध्ये 350च्या जवळपास स्पर्धक सहभागी झाले होते। तर मित्र, यातून आपल्याला काय दिसून येतं, ज्यावेळेस आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर परीक्षा घेतली, म्हणजे जी आपली दुसरी परीक्षा होती बुद्ध जयंती निमित्त जी घेतली होती, तर त्यावेळेस समाजातील लोकांनी उत्स्फूर्त आपल्याला सहभाग तिथं नोंदवलेला आहे। आम्ही विहारामध्ये गेलो, लोकांची नोंदणी करून घेतली, लोकांनी फोन करून आम्हाला नोंदणी करून दिली, ऑनलाईन केली, ऑफलाईन केली आणि ज्यावेळेस आपण भारतीय संविधान या आपल्या राष्ट्रीय ग्रंथावर परीक्षा आयोजित केली, तर मला स्वतःला जाणवलं आणि आपल्यालाही जाणवलं असेल की ज्यावेळेस पहिल्या परीक्षेला आपल्याकडे 800 विद्यार्थ्यांची नोंदणी होते, जवळपास 1500 विद्यार्थी आपल्या अगोदर बसलेले आहेत परीक्षेसाठी आणि नंतर मग 350 विद्यार्थी का बसतात। तर मला असं वाटतं की बुद्ध आणि त्यांचा धम्म जरी बुद्ध लोकांचाच असला, नागरिकांचाच असला, पण भारतीय संविधान संपूर्ण भारताचे आहे आणि संपूर्ण भारतातील लोकांनी जाती धर्माचा कोणताही विचार न करता या परीक्षेला बसणं आवश्यक आहे। पण मला वाटतं आपलेच लोक कुठेतरी भावनिक झालेले आहे आणि त्यांनी धम्माचा पेपर दिला पण संविधानाचा दिला नाही। म्हणजे मला वाटतं की ज्याला जाणीव आहे त्या लोकांची ही शोकांतिका असायला पाहिजे। ज्याला जाणीवच नाही तो तर काही करणार नाही, पण ज्याला जाणीव आहे त्या लोकांना ही शर्मेचीच बाब आहे। आपण त्या प्रयत्नात कुठेही कमी पडणार नाही ही मी सर्वांच्या वतीनं आणि आपल्याला सर्वांनाच ग्वाही देतो। तर आजची जी परीक्षा आपण 15 जानेवारीला घेण्यात आलेली आहे, तर आज त्या परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ आहे मित्रांनो आणि त्यासाठीच आपण सर्वजण कदम सर हे पॉलिटेक्निक महाविद्यालय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे पॉलिटेक्निक महाविद्यालय त्याचे ते प्राचार्य आहेत आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल यानंतर आपल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत सर आणि त्यांचं स्वागत निलेश जाधव सर करीत आहेत। भारतीय संविधानाची प्रत देऊन निलेश जाधव सर किताब इधर देखिए, इधर देखिए।
धन्यवाद सर. त्या राज्यघटनेची प्रत देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होते. राज्यघटनेची प्रत काढण्याच्या नंतर तुम्हाला मला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे गणेश जयंती करेल असं मी सांगायला विनंती करते. पंचशील ध्वज आणि पुष्पगुच्छ देऊन संघटित रोजगार सरांचं स्वागत होत आहे. धन्यवाद. तो स्वागताचा कार्यक्रम होत असताना इतरांना भारतीय संविधानाचं पुस्तक देण्यात आलेलं आहे आणि संघटित रोडगे सरांना मात्र ते दिलेलं नाहीये. तर याची मला थोडी खंत वाटते. तर कदाचित त्यांच्याकडे ते असावं असं आपण आणि पुष्प असं देऊन म्हणजे जाधव सरांचं स्वागत होतं. सर बुक लाव. निलेश जाधव बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क सोसायटीचे म्हणजे संस्थेचे खंदे कार्यकर्ते. पंचशील ध्वज, राज्यघटनेचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतं. अस्मिता जोगदन कडून गुणारकर सरांचं स्वागत होत आहे. अभिमानानं मिरवावा अशा प्रकारचा पंचशील ध्वज. देखिए. ओके. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा आणि हा मंत्र आणि मार्ग किंवा हा इंग्रजीचा शब्द जगात कोणी दिला असेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे. ते म्हणजे महात्मा गौतम बुद्ध. आणि शिका संघटित संघर्ष करा, शिका संघटित व्हा संघर्ष करा. हे तर सांगायला नको. हे तर जवळपास सर्वांनाच काय जवळपासही नाही सगळ्यांनाच माहिती आहे. हा उपदेश विश्वरत्न ज्यांना उपमा कमी पडतील असे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा मंत्र दिला, यांनी ही आपल्यास दिशा दिली. परंतु याच्यामध्ये पण बाबासाहेबांनी तोच बुद्धाचा विचार दिलाय, शिका. आणि मी आता सांगितले की एनलाइट दायसेल्फ, स्वयंप्रकाशित जर व्हायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल. आणि शिकावं लागेल म्हणजे काय, चांगलं काय, कोणतं पुस्तक वाचून कोणतं वाचू नये हे आधी कळलं पाहिजे. म्हणजेच काय की आधी तुम्ही क्युरियस व्हा, चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. पहिल्या वर्गापासून एज्युकेशनवर फोकस व्हा, मन लावून अभ्यास करा. आणि आज सर्वजण इथं स्पर्धक म्हणून उपस्थित आहात. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. ही तिसरी स्पर्धा परीक्षा होती. याच्यामध्ये संबंध टीमचं पाहिजे तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विशेषतः संगती कुरोडगी सरांचं तर एफर्ट नोटेबल आहे. म्हणून एखादं कार्य करताना काम करायचं असेल तर फार कठोर मेहनत घ्यावी लागते. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे काय की स्पर्धक म्हणून जेव्हा येतो इथं स्पर्धेसाठी किंवा शाळेत शिकताना सुद्धा माणूस शिकतो किंवा विद्यार्थी शिकतो, तर मी आता सांगितलं की बुद्धाच्या मंत्राप्रमाणे तो जगायला लागतो, तो स्वयंप्रकाशित व्हायला लागतो. त्यांचं स्वागत झालं म्हणजेच आजच्या आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं आपण समजूया. भाऊ जाधव सरांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं उद्घाटन. सर इधर देखिए. निळे प्रतीक नावाची जी काही संघटना आहे किंवा जो पक्ष आहे त्याचे ते संपादक आहेत. निळे प्रतीक नाव किती समर्थक आहे बघा. तर इतकं चांगलं नाव निवडल्याबद्दल खरंच आम्ही तुम्हाला दाद देतोय. इधर देखिए साक्षी ठीक आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान गोडके सर, परीक्षार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे जे काही म्हणजे नातेवाईक या सर्वांना जय भीम करतो. आणि आजच्या त्या 71व्या
या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मी पद्मपाणी बुद्ध विहाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि रोडगे सरांना सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे वेळोवेळी सतत कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडतात। त्यामुळं रोडगे सर व त्यांची संपूर्ण टीम ते 5000 वर्षापासून सुद्धा मोजकेच लोक आहेत की त्यांना घटनेबद्दल माहिती आहे, परंतु आपला समाज एवढा अगदी चिकित्सक आहे, तो शोधत आहे आणि निश्चितच तो चांगल्या दिशेने जाण्याच्या मार्गक्रमण करत आहे। ती अभिमानाची गोष्ट वाटते। आणि म्हणून गेल्या वेळेस मी त्या परीक्षा आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथावर जी परीक्षा झाली त्या परीक्षेच्या बक्षीस वितरणाला सुद्धा मी या ठिकाणी होतो। तर तेव्हा मी पाहिलेलं होतं हॉलमध्ये बसायला जागा नव्हती। सर इधर देखिए सर, इधर देखिए सर। मॅडम साहेब कोण आलेले त्यांना मी विचारण्याचा प्रयत्न करतो। मौलाना मुफ्ती सरवर आलम प्रचंड या सरांनी उर्दूमध्ये संविधान लिहिले, म्हणजे संविधानाचे जे रूपांतर ते उद्देश केले असं सांगायचं तात्पर्य। वेळोवेळी ते स्पर्धा परीक्षा घेत असतात, परंतु काही वक्त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं की आम्ही अगोदर बुद्ध आणि त्यांचा धर्म त्याविषयी स्पर्धा परीक्षा घेतल्या, परंतु त्यावेळेस जास्त लोक आले। आता संविधानावर परीक्षा घेतली त्या ठिकाणी कमी आले, कारण की भारताचं संविधान हे सर्वोच्च। अध्यक्ष माझे मित्र रोडगे सर, आता ज्यांचं व्याख्यान झालं ते माझे मित्र PS मधलेच आम्ही सहकारी बंधू आहोत, कदम सर आणि सर्व मान्यवर विचार मंचावरील आणि समोर असणारे ही सगळे मान्यवर, सर्वांना सप्रेम जय भीम। आणि या प्रजासत्ताक दिना 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा। इथे येणारा प्रत्येक माणूस थोडंसं चिंतन व्यक्त करत असतो की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, तर बाबासाहेबांचा हा विचार आहे, तर मग हे असं का घडत नाही। आतापर्यंतच्या वक्त्यांचाही तो सूर होता। कोणी म्हणालं की आपण धर्माप्रमाणे आपलं आचरण होत नाही, कोणी म्हणालं भारतीय राज्यघटनेप्रमाणे आपण सगळी शिकली सवरलेली माणसं असतानाही आपल्या मताचं एनकॅशमेंट होत नाही। हे खरंच आहे ना, सगळं खरं आहे नाही। आणि बाबासाहेबांनी तर प्रबुद्ध समाज बनवला आणि बाबासाहेबांनीच घोषणा केली होती की हा भारत मी बौद्धमय करेन, ती भीम प्रतिज्ञा। खरं तर महामानव काही स्वप्न वगैरे अधुरी ठेवून जात नसतात। बाबासाहेबांनी हयातीतच भारतीय घटनेच्या माध्यमातून भारत बौद्धमय केलेला आहे। या संस्थेच्या औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोडगे सर, तसेच कोणारकर सर, सोनकांबळे सर पासून संलग्न होतो आहे। बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्कूल इंजिनियर यांचं मी जनरल सेक्रेटरी म्हणून सामाजिक कार्य करत आलेलो आहे। त्यामुळं सरांनी जे काही विश्लेषण केलं ते एकदम परिपूर्ण विश्लेषण आहे की आपला समाज हा 70 वर्षानंतर देखील ज्या घटनेच्या आधारावर, ज्या संविधानाच्या आधारावर हा देश चालतो, 70 वर्षानंतरही पाहिजे ते रिझल्ट आपल्याला का मिळत नाहीये। तर मित्रांनो, आपण जसे राष्ट्रीय 2 सण जे आपण पाळतो, एक 15 ऑगस्ट आणि दुसरा 26 जानेवारी। 15 ऑगस्ट हा ब्रिटिशांच्या राजवटीतून, गुलामगिरीतून मुक्ततेचा स्वातंत्र्य दिन आपण पाळतो, तसं 26 जानेवारी
हा गणतंत्र आणि प्रजासत्ताक दिन ज्या दिवशी भारताची राज्यघटना ही अंमलात आणली आणि त्याचे शिल्पकार सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचे अथक परिश्रम घेऊन ही घटना आपल्या बुद्धिस्ट फ्रेमवर आधारित या देशाला अर्पण केली आणि तरी देखील 70 वर्षानंतर देखील त्याचा हा पूरक रिझल्ट का मिळाला नाही तर त्याच्यात बाबासाहेबांचाच एक तळटीप त्यांनी टाकून ठेवली होती की ही घटना राबवणारे ची नियत किंवा इंटेन्शन जरी साफ नसेल तरी घटना सपशेल फेल ठरेल हे त्यांनी नमूद केलं. आणि आपण जर बघतो की ही घटना राबवणारे लोक जे आहेत हे काही आंबेडकरांचे भक्त किंवा आंबेडकरवादी नाहीतच. त्यामुळे ही घटना फेल होण्याकडे जास्त कल चाललेला आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढी राज्यघटना आणि एवढं मोठं अस्त्र लोकशाहीचं, कारण की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारताची लोकशाही आहे, एवढं मोठं अस्त्र आपल्या हाती असताना देखील आपल्या हातून हे का निष्ठत आहे. शासन प्रति जबाब बना हा तो त्यांचा मूलमंत्र होता. 70 वर्षात देखील आपण तिथपर्यंत का पोहोचू शकलो नाही तर याचं मूळ कारण म्हणजे संघर्ष आणि त्याग ह्या दोन गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत ज्या प्रमाणात त्या प्रमाणात आपल्याकडनं होत नाहीत असं कुठेतरी आपल्याला कबूल करावं लागेल. कारण की आपण जे करतो ते प्रयत्न आहेत पण ते प्रयत्न तेवढे पूरक नाही आहेत. कारण की हे आपण हे म्हणू की प्रतिस्पर्ध्याचे जे प्रयत्न आहेत ते आपल्यापेक्षा 100 पट जास्त आहेत. आपला 1% प्रयत्न आपल्याला यश मिळवून देऊ शकणार नाही. त्याकरता अशा प्रकारच्या स्पर्धा त्याच्यातून जनजागृती निर्माण होऊ शकेल, संविधानाबद्दल प्रेम निर्माण होऊ शकेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान त्यांचे मूलभूत हक्क हे पोहोचतील यासाठी या स्पर्धेसाठी जे प्रयत्न VIN करत आहे मला मी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. हिंदी बोले चलेगा ना? मराठी मुझे थोड़ा कम आता. अस्सलाम वालेकुम. सलाम के माने आता है, असल बोलेंगे सलाम बोले. सलाम का लैंग्वेज में अरबी लैंग्वेज है. इसका मीनिंग आता है कि भगवान ईश्वर आपको कोटि कोटि कृपा करे और आपको दोनों जहाँ की परेशानी से बचाए. सलाम का मीनिंग ये है. लेकिन असल हम लोग वर्ड का मीनिंग नहीं जानते इसलिए बोलते हैं क्या अल्फाज है. जैसे कि जय भीम, भीमराव साहब की जय हो, मीनिंग ये है इसका. तो असल हम लोग मीनिंग नहीं जानने से कभी कभी ऐसे हो जाता है. तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम के माना आता है उस ईश्वर के नाम से शुरू की जाए. इस ईश्वर ने संसार को बनाया है और उसी ने हमें आप सबको बनाया है. आज के दिन के बारे में अक्सर यह बातें होती रहती हैं और हम लोग बड़ी खुशियां मनाते हैं. मगर अगर आप तारीख को पढ़ेंगे कि एक किताब है कि खून बोलता है. इस किताब को लिखा है शाहनवाज हुसैन और उनके साथ देने वाला कृष्णा नाम है. वो शख्स मिलकर के दोनों ने लिखा है, कृष्णा मूर्ति बोल के नाम है. उन्होंने एक किताब को लिखा है खून बोलता है. इसमें हिंदुस्तान की तारीख और जंग आज़ादी के जो हीरो हैं वो कौन कौन हैं और कितने लोग हैं और कितने लोगों ने शहीद हुए हैं उसकी अगर आप गिनती शुमार करेंगे तो गिन नहीं सकते. कई किताबें लिखनी पड़ेगी. मगर हम लोग चंद लोगों के नाम को जानते, बाकी लोगों का नाम हमारे बच्चों को मालूम भी नहीं है. और जो आज देशभक्त कह रहे हैं ये देश के गद्दार थे. वो तारीख किताब पढ़ेंगे तो समझ में आएगा. और हमेशा हमारे और आपको जो ST ST OBC और मुस्लिम समाज को तोड़ने के लिए ये हमेशा से चला है. डॉक्टर अंबेडकर भीमराव साहब को बहुत सताया गया है. तारीख पढ़ेंगे तो समझ में आएगा. मैं ये आपको समझ जो आज उनके नाम लेते हैं ये दिल से नहीं लेते हैं, जुबान से लेते हैं, मजबूरी में लेते हैं. ये तो कोशिश ये करते हैं कि बाबा साहब की ये जो है कानून खत्म हो जाना चाहिए, आइन खत्म करने की कोशिश में लगे हैं. जब बाबा साहब के सामने इन लोगों ने मनुस्मृति की वो लेकर लाए तो बाबा साहब ने फाड़ के फेंक दिया. अब तारीख पढ़ेंगे तो समझ में आएगा.
आज हमारे माता पिता खास करके हम अपने बच्चों को हमारे महापुरुषों की तारीख नहीं बताते हैं। हमको जिन लोगों ने बताया हम वो समझते हैं वही करके कर रहे हैं। आज हिंदुस्तान को जो हम आप खुशी से रह रहे हैं, भाईचारा है, मोहब्बत है, प्रेम है, एकता है, अखंड है, ये बाबा साहेब का देन है। अगर बाबा साहेब इन बात को नहीं करते थे, नहीं सोचते थे, तो आज हमारा आपका जीना मुश्किल हो जाता था। आज से 100 साल पहले जो हाल हमारे जो दलित समाज के साथ या और जो ओबीसी के साथ, एसटी एससी के साथ, ओबीसी के साथ जो किया गया है वही ये करने चाह रहे आज भी। इसे हमें आपको जागना है। अभी हमारे मिश्रा साहब जो कोशिश कर रहे हैं कि तमाम दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी जो अपने आप को कमतर समझ रहे, ये अपने आप को जाने मूल्यवासी देश के असल हम हैं। हम सब हैं ये मूल्यवासी, बाकी सब जो है ये बाहर के आए हुए लोग हैं, जिसको दहरिया, जिसको जो है कहा था आर्या समाज कहा जाता है। आज आर्या समाज ही अपने हिंदुस्तान के कर्ता धर्ता बना हुआ है, और जो असल मूल्यवासी थे वो उनके हम आप उनके पीछे चल रहे हैं। ये हमें आपको सोचना पड़ेगा और हमारे बच्चों को बताना पड़ेगा। इसलिए हमें तारीख को, हमारे हिस्ट्री को बताना पड़ेंगे। बाबा साहेब के साथ क्या क्या अत्याचार किया इन लोगों ने। जब ऑफिस में आते थे तो अछूत कहा करते थे। यही लोग गाय के पेशाब को अपने शरीर पे छिड़कते थे। इसी बात को देख के बाबा साहब ने कहा, मैं हिंदू बनकर पैदा होकर हिंदू बनकर मरना नहीं चाहता। जिसमें अछूत हो, जिसमें छूत छात हो, वो धर्म को हम नहीं मानते हैं। उस वक्त बाबा साहब ने आपको देश शिकार किया। मैं बता नहीं चाह रहा हूँ, हिस्ट्री में जाना नहीं है। हमें आपकी सबसे बड़ी हमारी गलती ये है कि हम अपने बच्चों को बताते ही नहीं ये बातें। आज हमारे बच्चे भी, जैसे मिश्रा साहब अक्सर बोलते हैं कि ये लोगों के कार्यकर्ता हमारी लोग बने हुए हैं। किनके बने हुए? नाम लेना नहीं चाहता हूँ, नाम लेना अच्छी बात नहीं, आप समझदार है, इशारा काफी है। इसीलिए जिस शायर ने कहा है, चिराग खुद जलते नहीं जलाए जाते हैं, कदम खुद उठते नहीं उठाए जाते हैं। हम आप जब अपने अपने घरों के चिराग को जलाएंगे, इनके कदम उठेंगे। हमारे घरों के चिराग हमारे नन्हे मुन्ने बच्चे हैं। जब इनको हम हमारे महापुरुष की हिस्ट्री को बताएंगे कि उन्होंने इस हिंदुस्तान के अंदर कितने बलिदान दिए, कितने शहीद हुए, हम आप कितने हमारे खून बहाए, तब जाके हमें ये दीन देखने को मिला है। और आज अगर हम आप अपने बच्चों को उस तरफ नहीं लेके जाएंगे, वो दीन दूर नहीं है मेरे दोस्तों, मेरे भाइयों और मेरी बहनों, वो दीन दूर नहीं है। फिर हमें गुलाम बनाने की कोशिश कर रहे हैं। हमारा देश आजाद जरूर हुआ है, लेकिन एक और अभी आजादी हमें लड़ना पड़ेंगे, मनुवादी से लड़ना पड़ेंगे। ये लोग जो आज हमें आपको सबको गुलाम बनाना चाह रहे, ये कानून को लेकर आज जो बाबा साहब ने जो कानून दिया है, हमारे बच्चों को इसको बाकायदा जबानी याद कराना चाहिए, ऐसे अभ्यास कराना चाहिए, उनको जबानी याद हो जाए, ताकि इस कानून के मुताबिक जीना सीख जाए और शेर के जैसा इस हिंदुस्तान में जिए। क्योंकि हिंदुस्तान हमें बहुत मुश्किल से मिला है। और बाबा साहब ने तो कहा हिंदुस्तान को ये हिंदू राष्ट्र कहते हैं, इससे मुराद हिंदू राष्ट्र नहीं है, इससे मुराद है मनुस्मृति राष्ट्र। उनके ब्राह्मण राज बनाना चाह रहे हैं और सिर्फ ब्राह्मणी हुकूमत करेंगे और तमाम हिंदुस्तान के लोग उनके गुलाम बनेंगे। ये हिंदू राष्ट्र कहते हैं। क्योंकि दलित समाज को, जो ओबीसी को, ये तो हिंदू मानते ही नहीं कि आप वो करें। क्योंकि हमारे बच्चों के मालूम ही नहीं, वो खुश हो जाते हैं हिंदू बोलते, हम भी हिंदू है। हर हिंदुस्तानी हिंदी है, हर हिंदुस्तान हिंदू है। क्योंकि हमें हमारे हिंदुस्तान के नाम से हमें हिंदू जाना जाता है। हमने किताब पढ़ा, वो प्राण पढ़ा, भविष्य पुराण, चतुर्वेद, रामवेद, सामवेद, अथर्ववेद, कहीं हिंदू शब्द नहीं है। हिंदू शब्द का कोई अल्फाज ही नहीं है। एकम ब्रह्मा दो द्वितीय नहा नस्ता किंचन, एक ही खुदा उसी की पूजा करो, ये तो है ही नहीं। ये तो भारत है, भारत के नाम से जाना जाता है। हिंदू शब्द तो ये विदेशी लोगों ने गाली दिया था यहाँ के लोगों को। अगर आप उसकी हिस्ट्री आप पढ़ेंगे तो समझ में आएगा। तो हमें अपने बच्चों को बताना चाहिए कि हम कौन हैं, हमें क्या करना चाहिए। हम बाबा साहब को तो बार बार बोलते हैं, मगर बाबा साहब जैसा बनते नहीं, ये सबसे बड़ी बात है। हम अपने गुरु मानते हैं, हमें उनको महापुरुष मानते हैं,
हम उनको अपनी गाइड मानते हैं, मगर हमारा चलना ढलना, हमारा खाना पीना, हमारा सोच विचार बाबा साहब के खिलाफ है। बात तो बहुत बुरी लगती, सच बात मान लीजिए, चेहरे पे धूल है, इल्जाम आईने पे लगाना फजूल है। सच को मानना चाहिए। आज हमारी बेटियां, आज हमारे बेटे, आज हमारी बहनें, आज हमारी भाई बिल्कुल बाबा साहब के खिलाफ जिंदगी गुजार रहे हैं। उनकी जिंदगी बाबा साहब के तरीके पे है ही नहीं। जिस दिन बाबा साहब जैसे पूरे हिंदुस्तान में अगर 10 आदमी हो जाए, मैं उस परवरदिगार की कसम के खा दूं, हिंदुस्तान की नक्शा बदल जाएगा। हमें बनना चाहेगा बाबा साहब जैसा। बाबा साहब के आदर्श को हमें अपनाना पड़ेंगे, बाबा साहब के नक्शे कदम पर चलना पड़ेंगे, बाबा साहब की थिंकिंग लाना पड़ेंगे, बाबा साहब की विचार लाना पड़ेंगे, और उनके जैसे हमें बन करके इन तमाम बागियों से लड़ना पड़ेगा। बाबा साहब ने अंग्रेज से भी लड़ा और ब्राह्मणों से भी लड़ा, इन आर्य समाजों से भी लड़ा। बाबा साहब कितनी तकलीफ दी गई है कि अगर तारीख पढ़ेंगे रोंगटे खड़े हो जाएगा। वो बाबा साहब को आखिर में यहां तक के उनके बीवी को भी जहर देकर मार दी। क्या क्या तारीख बताऊं मैं। बाबा साहब को तो मैं मानता हूं अपना गुरु, रियल में मैं उनको अपना गुरु मान के चलता हूं। तो मैं बताना ये चाहता हूं, बाबा साहब के नक्शे पर हमें आपको चलना पड़ेंगे और इस देश को हमें बचाना पड़ेंगे। इसलिए ओबीसी, एसटी, एसटी और मुस्लिम जब एक हो जाएंगे, भगवान अल्लाह की कसम खाता हूं, हिंदुस्तान फिर हमारा आपके हाथ में आ जाएगा। करेंगे इंशाअल्लाह। इस बात पर हम अमल की तौफीक अता फरमाए। तर हा हॉल अक्षरशः फुल भरलेला होता। हे काय करतात हे सर्व? ही जनजागृतीची गरज आहे। समाजामध्ये काय चाललंय काय नाही ते जनजागृतीचं काम करतायत। संविधानाच्या निमित्ताने त्यांनी आता हे परीक्षेचं आयोजन केलं। या परीक्षेचं आयोजन करण्याचा हेतूही त्यांचा उदात्त आहे। त्यांचा असा विचार आहे की संविधानाच्या अनुषंगाने आपण परीक्षा घेतली तर ती परीक्षेच्या निमित्त तरी संविधान लोक वाचतील, लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल, जनजागृती होईल, या हेतूने त्यांनी हा कार्यक्रमाचे आज आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीने त्याने अनेक कार्यक्रम ते सातत्याने घडत असतात। त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा सुद्धा देतो। आणि सरांनी यापुढेही असेच कार्यक्रम घ्यावेत या ठिकाणी एवढं त्यांना शुभेच्छा देऊन 1-2 मिनिटाचा मेसेज आहे फक्त, तेवढंच मी आपल्या ठिकाणी या ठिकाणी वाचून दाखवतोय। मी संविधान बोलतोय। सध्या माझे खूप वाईट दिवस सुरू आहेत। कदाचित माझ्या जीवनाचा हा शेवटचा काळ असेल असे आता मला वाटू लागले आहे। मागील काही वर्षापासून विशिष्ट विचारधारेचे लोक मला बदलवण्याचा, फाडण्याचा, नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। आता तसं देशाच्या राजधानीतच सर्वांसमक्ष जाळून देखील मला टाकण्यात आलेलं आहे। माझ्या व मला लिहिणाऱ्यांच्या मुर्दाबादचे नारेही देण्यात आले आहेत। मला जाळले म्हणून वैयक्तिकरित्या मी दुःखी नाही किंवा जाळणाऱ्याबद्दल माझ्या मनात आकसही नाही, परंतु काळजी आहे माझ्या साध्या भोळ्या देशवासियांची। त्यांना बिचाऱ्यांना या षडयंत्राची काहीही जाणीव नाही। त्यांना काही लोक माझ्या विरुद्ध खोटे नाटे सांगून भडकवतात आणि ते बिचारे भडकतात, कारण त्यांनी अजूनपर्यंत माझी एक पानही उडून पाहिलेले नाही। माझ्या कल्याणाच्या व उद्धाराच्या गोष्टी माझ्या आतमध्ये दडलेल्या आहेत हेच त्यांना अजून माहिती नाही। त्यामुळे ते सुद्धा मला जाळण्याचा विरोध करू शकत नाही। माझ्या 395 कलमामधून या देशातील शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, दलित पाहिजे असेल तर माझा काहीच विरोध नाही। फक्त माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की एकदा मनुस्मृती तुम्ही सर्वांनी, विशेषतः माझ्या भगिनींनी वरवर चाळून पाहावी आणि मगच निर्णय घ्यावा। मित्रांनो, मला तयार करण्यासाठी अनेकांनी कष्ट, मेहनत व परिश्रम घेतले। मला याची जाणीव आहे की बहुतांश लोकांचा राग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आहे, कारण वैदिक धर्मव्यवस्थेचे शूद्र ठरविलेले या जातीतील माणसाने मला तयार करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे। काही लोकांना ती पचनी पडलेली दिसत नाही, परंतु मित्रांनो, मी कोणत्याही एका जातीसाठी किंवा धर्मासाठी काम करत नाही। मी संपूर्ण देशासाठी आहे व माझ्यावर सर्वांचाच अधिकार आहे। तुमच्या डोक्यात असलेला संभ्रम दूर करा। मला जाणणाऱ्याचे समर्थन जर करत असाल तर तुमचेच नुकसान होणार आहे। हजारो वर्षापासूनची तुमची सर्व प्रकारची गुलामगिरी माझ्या आगमनामुळे एका मिनिटात दूर झाली, परंतु मला जर
मला जर नष्ट केले तर पुन्हा तुमच्या अनेक पिढ्या मनुवाद्यांच्या गुलामीत सडत राहतील, हे पक्के ध्यानात असू द्या. मला जळाल्यामुळे माझा अपमान झाला नाही, संपूर्ण देशाचा अपमान झाला आहे. कारण माझ्या नियमानेच हा देश चालत आहे. तेव्हा अजून विचार करा, सर्वांना अधिकार व स्वातंत्र्य प्रदान करणारा मी पाहिजे की माणसाला जनावरांपेक्षाही हीन समजणारी मनुस्मृती. धन्यवाद मित्र. मराठवाड्यातलं हे पहिले कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं उभं केलं. 1985 ते 88च्या दरम्यान संपूर्ण जगामध्ये 60% अँबॅसेडर फक्त मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. 60% अँबॅसेडर राजदूत मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. तर या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत संगदीप रोडगे सर आणि या विचारपीठावरती धम्मपीठावरती जे उपस्थित लोक आहेत त्या सर्वांना अभिवादन करतो. बऱ्याच लोकांनी व्यासपीठ असा शब्द प्रयोग केला बौद्धांनी. व्यासांचा आपला काही संबंध नाही, व्यासांचा आपला काही संबंध नाही. जाणीवपूर्वक आपण शब्दांचा प्रयोग करायला पण शिकलं पाहिजे. व्यास जाधव सर तसेच सन्माननीय मित्र त्यांचं मी इथे स्वागत करतो. त्याचबरोबर जे आपण इथे सर्वजण आलात, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि परीक्षेमध्ये सुद्धा सहभाग घेतला त्याबद्दलही मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा बीनतर्फे अभिनंदन करतो. 300 लोक बसणं हे देखील आपल्याकरता एक यशाची गोष्ट आहे. तर मित्रहो, या विषयावर परीक्षा ठेवली होती आणि परीक्षा ठेवण्याचे तात्पर्य हे की त्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती द्यावी की आपले हक्क आणि अधिकार आणि आपली कर्तव्य काय आहे, ही त्या मागची पार्श्वभूमी समजून घेणे हे फार गरजेचे. तर मित्रहो, 5000 वर्षाच्या काळामध्ये इतकी क्रांती आणि इतका बदल झाला नाही. तो बदल फक्त भारतीय संविधान या देशामध्ये लागू होऊन 5000 वर्षामध्ये जे सर्वात मोठी क्रांती झाली असेल तर ती आहे या देशाचे भारतीय संविधान. कारण मित्रहो, या आधी भारतीय संविधान लागू होण्याआधी या देशामध्ये जे संविधान होतं ते होतं मनुस्मृती. त्या मनुस्मृतीचे संविधान या देशामध्ये लागू होतं आणि आता आपल्या देशामध्ये भारतीय संविधान आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी खंत व्यक्त केलेली आहे की आपला देश बरोबर आहे भारतीय संविधानावर चालतो, परंतु मित्रहो आता तो वेळ बदललेला आहे. कारण कोणत्याही देशाचा जो कायदा आहे हा एक डोमेस्टिक लॉने चालतो आणि हा डोमेस्टिक लॉ म्हणजे आपला भारतीय संविधान. परंतु आता देश डोमेस्टिक लॉने चालत नाही तर एक इंटरनॅशनल लॉने सुद्धा चालतो. काही बाइंडिंग्स आहेत इंटरनॅशनल लॉचं सुद्धा आपल्याला पालन करावं लागतं. परंतु जेव्हा भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी जो लॉ होता, कोणता, मनुस्मृतीचा जो कायदा होता, त्या कायद्याने सर्वांचे हक्क, इथल्या बहुजन समाजाचे SC, ST, OBC सर्व मायनॉरिटीजचे जे हक्क नाकारण्यात आले होते ते हक्क मित्रहो आपल्याला या भारतीय संविधानामुळे मिळाले. आणि आपला उद्देश हाच आहे की इथे सर्व स्पर्धकांनी भाग घेतलेला. SC, ST, OBC इव्हन ओपन सुद्धा आले, त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती झाली पाहिजे की आपले जे राईट्स आहेत, SC, ST, OBC चे जे राईट्स आहेत ते काय आहेत, ते कोणत्या कलमाद्वारे आपल्याला मिळतात. बाई वामन वानखेडे आईला तर त्यांना इथे आमंत्रित करून मी आपले माननीय इधर देखिए सर इधर देखिए. ओके. थँक्यू. यानंतर विशेष पुरस्कार आहे दीक्षा बोरा.
ओके. सानिका उगले. इधर देखिए, इधर देखिए. इधर देखिए सब. इधर देखिए सब. एक मिनट ऐसे सर. थँक्स. त्यामध्ये एनवलप काही लोकांना शंका वाटण्याची असू शकते की खाली तर नाही दिलं, त्याच्यामध्ये कॅश प्राइस आहे 4,000.